हा प्रणिताई बोलतात का? हो. ताई नमस्कार, मी गणेश गावडे बोलतो मोहोळ शहरातून. बोला. ताई साहेब, मोहोळ तालुक्याने तुम्हाला भरघोस मतं 63,000 मतं दिलीत तुम्हाला जेव्हाचं रान करून आमच्या हो. नेते मंडळी सर्वांनी. हो. एवढं आता 15 दिवस झालं मोहोळ शहराचं वास्तव्यासाठी एवढं जीवाचं रान चालू आहे. ताई साहेब आपली एक स्टेटमेंट बी नाही त्या कार्यालय अप्पर कार्यालयाबद्दल. कसलं? तहसील अप्पर कार्यालयासाठी आज डीपीसी मध्ये पण कालवा केला चरण चौरेने आमच्या मतदारसंघातल्या. ताई साहेब आपलं काय? 15 दिवस झाले एक स्टेटमेंट देखील नाहीये काय. अहो कशाबद्दल मला माहितीच नाहीये. काय विषय? तिथलं तहसील कार्यालय गेलं आहे ना, आमच्यातलं नेलं आहे गावाचं फोडून सगळं. तालुक्यात 2 तुकडे होत आहेत. कोणाचं? अहो तुम्ही येऊन मला सांगायला पाहिजे, भेटायला पाहिजे. मी दिल्लीत होती ना. काय साहेब पण आता बातम्या वगैरे सगळ्या चॅनलला चालू आहे. 15 दिवस गाव, 3 दिवस पण बंद तुमचं होतं. काम आहे ना मला येऊन फोन करून सांगायचं किंवा येऊन भेटायचं. फोनच करत नाही तुम्ही आणि आता डायरेक्ट मला असं बोलताय. असं कसं? बरं ताई तुम्ही लक्ष घालावं लागतंय असं नाही ना ताई. बरं नाही तुम्ही येऊन भेटा असं नाही. मराठा आरक्षणाचा विषय घेतला ना मी. तुमचा मोहोळला रेल्वे थांबा तो पण विषय घेतला. सगळे ते मोहोळचे विषय घेतलेत. तुम्हीच माझ्या संपर्कात नाही आहात. सध्या आता महत्वाचा विषय आहे जरा ताई साहेब आपण लक्ष घालावं. तुम्ही येऊन भेटायला पाहिजे सर. असं नाही. तुम्ही फोन तरी केला का मला एक आजपर्यंत तहसील कार्यालयाबद्दल? बरोबर आहे ताई साहेब. आम्ही 3 दिवस मुंबईमध्ये सुद्धा सीएम साहेबाबरोबर सगळं आम्ही फिरून करून. मग तुम्ही सीएम कडे जा आणि इकडे नका येऊ. मग तुम्हाला काय अपेक्षित आहे? असं नाही. विषय तसं नाहीये. आपण जरा लक्ष अहो घातलं. तुम्हाला एक फोन करायला काय झालं पण? बरं सर आता तर ताई माहित झालं ना डीपीसी मध्ये तुमच्यासमोर गोंधळ झालाय की. नाही पण उद्या या ना. उद्या या सकाळी. ठीक आहे ताई साहेब तर आपण लक्ष घालावं बरं का.